व्यासपीठावर आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी आमदार अशोक पवार आहेत. आता तुम्ही दोघंही एकत्रपणे ह्याचं काम करताय. आपल्या दोन्ही राष्ट्रवादीची जी युती झाली त्यांचं, तेव्हा वाघोलीमधून काही झालं तर माझी दोघांनाही सूचना आहे की 3 आणि 4 प्रभागामध्ये मोठ्या मताधिक्यांनी निवडून हे 8च्या 8 आपले उमेदवार आलेच पाहिजे. बाकी मला माहित नाही, कारण आता ही दोघंच एकमेकाच्या विरोधात लढली होती ना. आता दोघं एकत्र आहे, मग आता तिसरं कोण राहिलं? त्याच्यामुळं माग काय झालं गेलं गंगेला मिळालं आणि त्याच्यात मताधिक्य मिळालं, सगळे निवडून आले तर क्रेडिट माऊलीला जाईल, क्रेडिट अशोक पवारला जाईल असं काही नाही. 8 निवडून आले तर क्रेडिट अजित पवारला जाईल, मग काय हरकत आहे? त्याच्यामुळं आपल्या गमतीचा भाग जाऊ द्या, क्रेडिट आपल्या सगळ्यांना जाईल. शेवटी सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी, हे एकट्या दुकट्याचं काम नाही.